क्रांतिकारकांच्या देशातील क्रांतिकारकांमध्ये तिसरा प्रदेश आहे तो पंजाब. आता पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ आपल्याला लक्षात घ्यायची. ठीक आहे. मग आता महाराष्ट्रातलं बघितलं, बंगालमधलं बघितलं, आता पंजाबमधलं. पंजाबमधला हा जो कालखंड आहे, हा कालखंड येतो 1926 ते जवळपास 1931चा कालखंड आहे. 5 वर्षाचा कालखंड आहे. आणि या 5 वर्षाच्या कार्यकाळात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जतीनदास, ठीक आहे, यशपाल, बटुकेश्वर दत्त, ठीक आहे, छबिलदास, त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद पण यांच्यामध्ये सहभागी होते. हे सगळे वर्ग येतो असतो. आता या ठिकाणी यांची सुरुवात भगतसिंगांपासून होती. भगतसिंग 1926ला भारत नवजवान सभा नावाची संघटना स्थापन करतात. भारत नवजवान सभा या संघटनेची स्थापना करतात. ठीक आहे. आता ही संघटना वयाच्या 21व्या वर्षी स्थापन होते. त्यांच्यावरती रशियन राज्यक्रांतील समाजवादी नेत्यांच्या विचाराचा पगडा आहे. म्हणून त्यांना देशाला फक्त स्वातंत्र्यच करायचं नाही, तर स्वातंत्र्याबरोबर समताही प्रस्थापित करायची, अशा प्रकारचं दुहेरी टार्गेट त्यांनी टाकलेलं असतं. आणि या भारत नवजवान सभेमध्येच राजगुरू, सुखदेव, जतीनदास, यशपाल, छबिलदास ही सगळे लोक त्यामध्ये सहभागी होतात. आणि यामार्फत त्यांच्या कार्याला सुरुवात होऊन जात असते. प्रचार करण्याचं काम सगळीकडे चालू असतं संघटनेमार्फत. आणि याच दरम्यान 1928मध्ये मग चंद्रशेखर आझाद यांची दिल्लीमध्ये कोटला मैदानावर भेट होती. आता चंद्रशेखर आझाद जर बघितले तर 1924मध्ये कानपूरला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सचिंद्रनाथ सन्याल, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान या सगळ्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केलेली असते. आणि या संस्थेनं या ठिकाणी शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी त्यांना पैसा हवा असतो. म्हणून बंगालमधून दिल्लीला जाणारे जे काही महसूल आहे, रेल्वेने जाणारे महसूल, ते रेल्वे लुटण्याचा प्रयत्न ते काकोरी स्टेशनवर करतात. आणि मग तिथं धरपकड होते. बऱ्याच लोकांना मग फाशी शिक्षा देण्यात येते. त्याला काकोरी कट खटला म्हणत असतो आपण. 1925चा काकोरी कट खटला. या खटल्यामधून निसटलेले असतात चंद्रशेखर आझाद. UPतून निसटतात तर दिल्लीला येतात. आणि दिल्लीमध्ये मग भगतसिंगांसोबत त्यांची भेट होते. आणि यातूनच मग 1928मध्ये चंद्रशेखर आझाद यांचं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि भगतसिंग यांची भारत नवजवान सभा दोन्हीचं विलिनीकरण करून एकच संस्था काढली जाते. ती म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था काढली जाते. दिल्लीमध्ये ही संस्था स्थापन होते. चंद्रशेखर आझादचे संस्थापक मानले जात असतात. आणि या संस्थेमार्फत ते मग प्रचार करण्याचं काम करत असतात पंजाबमध्ये. आणि याच वेळेस पंजाबमध्ये 1928चा कालखंड आहे. 1928मध्ये या ठिकाणी सायमन कमिशन येत आहे लाहोरमध्ये. आणि या सायमन कमिशनला कोणीही साक्ष देऊ नये त्याच्या विरोधात वातावरण तयार करण्याकरता काँग्रेसचे एक नेते लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली सायमन गो बॅकचे नारे द्यायला सुरुवात होतात. ठीक आहे. सायमन चले जाओ, काळे झेंडे दाखवायला सुरुवात होतात. आणि अशा प्रकारचे निदर्शने किंवा प्रदर्शने करणाऱ्या या लोकांवरती लाठीचार करण्याचे आदेश या ठिकाणी दिल्या जाते. स्कॉट नावाचा एक अधिकारी असतो. तो स्कॉट नावाचा अधिकारी देतो. त्यामध्ये त्यांच्या छातीवरती बऱ्याच काठ्या पडतात. पुढच्या 4-5 दिवसामध्ये लाला लजपत राय यांचा त्यामध्येच मृत्यू होऊन जातो. ठीक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मग या ठिकाणी CR दासांची जी पत्नी असते वासंती देवी, हे एक दिवस त्या ठिकाणी भाषण करण्यासाठी येतात आणि सांगतात की लाला लजपत रायसारख्या महान नेतृत्वावरती लाठीचार करणाऱ्या इंग्रजांचा बदला घेणारा एकही आईचं दूध पिलेला जन्माला आलेला नाही का. आणि यांच्या या भाषणातूनच मग तरुण वर्ग म्हणतात की नाही, आपण बदला घ्यायचा. आणि यातून मग भगतसिंग आणि राजगुरू हे दोघं या ठिकाणी लाला लजपतराव लाठीचार करणारा स्क्वॉडचा या ठिकाणी हत्या घडून आणण्याचा प्लॅन तयार करतात. त्यांच्याबद्दलची बारीक सारीक माहिती काढतात. त्यातच त्यांना माहिती आहे की सकाळच्या वेळेस ते या ठिकाणी वॉर्मअप करण्यासाठी बाहेर पडतात, व्यायाम करण्यासाठी बाहेर पडतात. त्यांची रोजची सवय एकदा टिपून घेतली. आणि असेच एक दिवस मग या ठिकाणी भगतसिंग रस्त्याच्या त्यांच्या मुख्यालयापासून दूरच्या ठिकाणी ज्या रस्त्याने ते जातात त्या रस्त्यावर थांबले होते सायकल घेऊन. आणि दुसऱ्या बाजूला त्या मुख्यालयातून बाहेर पडली की ही माहिती देण्यासाठी राजगुरू या ठिकाणी त्या दरवाज्याजवळ थांबले होते. पण ज्या दिवशी या ठिकाणी ते मारण्यात आले ते स्क्वॉट मारल्याच नव्हता गेला, सॉन्डर्स मारले गेले होते, JP सॉन्डर्स. कारण त्या दिवशी ज्या दिवशी ते बाहेर व्यायाम करण्यासाठी स्क्वॉट बाहेर पडलेलेच नव्हते, त्या दिवशी त्यांचा साथीदार बाहेर पडला, तो JP सॉन्डर्स.
म्हणजे या ठिकाणी JP सॉन्डर्स हुकून चुकून मारला गेलेला आहे. तो बाहेर पडला आणि नंतर भगतसिंग आणि राजगुरूंनी स्क्वॉड समजून सॉन्डर्सलाच मारून टाकलं. तर अशा पद्धतीनं सॉन्डर्सला कोणी मारलं हे कित्येक दिवस या ठिकाणी इंग्रजांना खबर मिळायला तयार नाही. पण एक दिवस शहरामध्ये त्यांना परिचय दिसायला लागलेत की लाला लजपतरायसारख्या महान नेतृत्वावरती लाठीचार करणाऱ्या व्यक्तीचा आम्ही बदला घेतला म्हणून. पण हे परिचय कोणी लावले ह्याचीही खबर नाही. त्यामुळे कित्येक दिवस पोलीस थोडे डाऊटफुलमध्ये चालले होते. आणि यातच 1929 सेंट्रल असेंब्लीमध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल, पब्लिक सेफ्टी बिल विधीच्या सोबत संबंध राखणाऱ्या भारतीयांच्या विरोधात कारवाई करणारं बिल होतं आणि ट्रेड डिस्प्यूट बिल जी होतं ते कामगारांच्या विरोधात कारवाई करणारं बिल होतं. ही दोन्ही बिलं भारतीयांच्या विरोधात मांडली जाणार होती आणि ही दोन्ही बिलं जी आहे ते संमत होऊ नये याकरता कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं काम भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तने केलेले आहे. त्या ठिकाणी हानी करण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता. त्याने स्वतःला अटक करून घेतलेली आणि यांच्या अटकेनंतर मग या ठिकाणी सॉन्डर्सच्या हत्येमध्ये पण हेच लोक असल्याचं पोलिसांच्या लक्षात येऊन गेले आणि यातून मग त्यांच्यावरती 2 खटले दाखल झाले. 1929 लाहोर खटल्यामध्ये 2ही गोष्टीबद्दल खटला चालला. या खटल्यामध्ये त्यांना मग फाशी शिक्षा देण्यात आलेली. ठीक आहे. या ठिकाणी त्यांची जी छळवणूक झाली त्या छळवणुकीच्या विरोधात सुद्धा जतीनदास या ठिकाणी उपोषणाला बसले होते. 62 दिवस उपोषण चाललं. 63व्या दिवशी त्यांचा उपोषणामध्येच मृत्यू झाला. म्हणून खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचं उपोषण चालू असताना मृत्यू झाला तर यामध्ये जतीनदासचं नाव या ठिकाणी आपल्याला क्रमाने घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि बाकीच्या क्रांतिकारकांना मग 23 मार्च 1931 फाशी देण्यात आलेली. ठीक आहे. लाहोरला फाशी देण्यात आलेली. तर यांच्यावर तर 1929 लाहोर खटला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता या खटल्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचंही नाव आलं. आता ते इथूनही निसटले. अगोदर काकोरी खटल्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं, आता इकडच्या खटल्यात त्यांचं नाव आलं. मग आता या ठिकाणी ती इथून निसटल्या गेल्यानंतर पोलीस त्यांच्या मागावरती होतंच. या ठिकाणी मग त्यांच्या लक्षात आलं की ते अलाहाबादला आलेले. मग अलाहाबादला त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. अल्फ्रेड बागेमध्ये ते कोणाला तरी भेटीसाठी बोलवणार होते आणि मग अल्फ्रेड बागेला पोलिसांनी चारी बाजूने वेढा दिला आणि त्या ठिकाणी मग जो गोळीबार सुरू झाला त्या गोळीबारामध्ये त्याने त्यांच्या बंदुकीतून काही इंग्रज लोकांवरती गोळीबार केला. पण शेवटची एक गोळी राहिली. मग लक्षात घेतलं की या ठिकाणी आपण त्यांच्या हातात जाणं म्हणजे बऱ्याच लोकांची जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. म्हणून शेवटची गोळी त्यांनी त्यांच्या डोक्यात घालून घेतली आणि स्वतःला संपवलं. तर अशा पद्धतीनं चंद्रशेखर आझाद यांचाही शेवट होताना दिसतो. तर या पद्धतीनं हे पंजाबमधलं क्रांतिकारकांचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता या क्रांतिकारकांबद्दल एक लक्षात घेतलं पाहिजे की 1930 ते 31च्या कालखंडामध्ये सविनय कायदेभंग चळवळ होती. ती थांबवण्याकरता या ठिकाणी गांधी इर्विंग करार होतो. मग आता गांधी इर्विंग करारामध्ये महात्मा गांधीजींनी सुद्धा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी शिक्षा माफ करण्याकरता प्रयत्न करतात आणि आयर्विन पण आश्वासन देतात की हरकत नाही, आम्ही त्यांची शिक्षा माफ करू, फक्त त्यांनी अंडरटेकिंग लिहून द्यावं तिथून पुढं आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यामध्ये सहभागी होणार नाही म्हणून. पण भगतसिंगाने ते नाकारलं. त्याने सांगितलं तुम्ही देशाला स्वातंत्र्य करा, आम्ही अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी होणार नाही, पण तुम्ही भारताला स्वातंत्र्य करणार नसेल तर आम्ही अशा प्रकारच्या कृत्यामध्ये परत सहभागी होऊ. आणि म्हणून मग त्यांची शिक्षा माफ करण्याच्या ऐवजी फाशी शिक्षा त्यांची अंतिम जी होती ती तशीच राहिली. आणि म्हणून बरेच जण आरोप करतात की महात्मा गांधीजींनी त्यांना वाचवलं आलं असतं पण त्यांनी वाचवलेलं नाही. मग नंतर महात्मा गांधीजींनी सांगितलं की मी वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले पण मला हवा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. तर या पद्धतीच्या बऱ्याच घटना घडामोडी मधल्या कालखंडातल्या ज्याच्यावरती बऱ्याच वेळेस चर्चा चालू असते. तर हे आहे देशातील क्रांतिकारकांचं कार्य. 3 प्रमुख प्रांत महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल. आता विदेशातील क्रांतिकारक बघू. देशातील क्रांतिकारक आपण बघितलेले. आता विदेशामधून क्रांतिकार्य करणारे जे क्रांतिकारक आहे यांची थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची. विदेशातून क्रांतिकार्य करणारे जे क्रांतिकारक होते ते कोणत्या कोणत्या देशात होते पहिले लक्षात घ्या. नंबर 1 इंग्लंड, नंबर 2 स्वित्झर्लंड, नंबर 3 जर्मनी, नंबर 4 अफगाणिस्तान, नंबर 5 अमेरिका, नंबर 6 जपान आणि नंबर 7 सिंगापूर. ठीक आहे. मग एक लक्षात घेऊ. सगळ्यात अगोदर इंग्लंड आहे. इथं श्यामजी कृष्ण वर्मा आणि मदनलाल धिंगरा आहे. ठीक आहे. श्यामजी कृष्ण वर्मा मूळचे गुजरातमधले. शिक्षणासाठी लंडनला गेले आणि तिथंच ते संस्कृत आणि तत्त्वज्ञान या 2 विषयाचे फिलॉसॉफी या 2 विषयाचे प्राध्यापक बनले. प्राध्यापक बनल्यानंतर मग त्यांचा पगार भरपूर येऊ लागला.
मग यातून त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण भारतातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजेत, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जागा घेतली, तिथं घर बांधलं आणि भारतातल्या लोकांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या. 6 शिष्यवृत्ती सुरू केल्या होत्या 1000 रुपयाचे. मग यापैकी या ठिकाणी मग वेगवेगळ्या प्रांतातले लोक शिष्यवृत्ती मिळून तिथं शिक्षणासाठी यायचे. जसं विद्या सावरकर गेले होते, मदनलाल धिंगरा गेले होते, सेनापती बापट गेले होते, असे बरेच लोक होते की जे त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या घरातच राहू लागले. म्हणून त्यांच्या घराला पुढं नाव पडलं इंडिया हाऊस. आणि याच क्रांतिकारकांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर पडला. त्यातून त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी नावाची संघटना 1905ला काढली बघा. ठीक आहे. आणि सांगितलं की ठीक आहे, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी तुमचे प्रयत्न असतील तर त्यामध्ये सुद्धा माझा खारीचा वाटा असेल. तर या पद्धतीनं कार्य चालू असताना मग विदा सावरकरांनी त्यांच्या साथीदारांना वेगवेगळ्या देशात त्यांना पाठवून दिलं. यामध्ये आपल्याला माहिती आहे मादाम भिकाई कामा स्वित्झर्लंडला गेल्या, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय जर्मनीत गेले. ठीक आहे. मादाम भिकाई कामाना वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र काढलं आणि देशाला स्वातंत्र्य करण्याकरता युरोप खंडातील इंग्रजांचे शत्रू असलेल्या देशांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केले. किंवा 1909ला जर्मनीमध्ये स्टुटगार्ट या ठिकाणी जगभरातल्या समाजवादी नेत्यांची जी बैठक भरली, त्या बैठकीमध्ये भारताचा झेंडा तयार करून फडकवण्याचं काम आणि त्यांच्याकडून भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठीचं पाठबळ घेण्याचं काम त्याने त्या ठिकाणी केल्याचं दिसतंय. ठीक आहे. वीरेंद्र चट्टोपाध्याय जे होते ते जर्मनीत गेलेले. जर्मनीमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना काढली गेलेली. त्या ठिकाणी त्यांनी बर्लिनला संघटना काढली आणि त्यामार्फत जर्मनीमधील भारतीय लोकांचं कडून पैसा जमा करण्याचं काम केले. शस्त्रास्त्र खरेदी करून या ठिकाणी भारतात पाठवण्याचं काम केलेले. ठीक आहे. त्याचबरोबर तिथल्या जर्मन लोकांचं संघटन वाढवण्याकरता तलवार नावाचं वृत्तपत्र हे त्या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे. तर हे दुसरे क्रांतिकारक होते. त्याच्यानंतर होते अफगाणिस्तान. इंडिया हाऊसमध्ये शिक्षण घेत असलेले महेंद्र प्रताप, बराकतुल्ला आणि उबिदुल्ला सिंधी हे लोक अफगाणिस्तानमध्ये गेले. काबूलमध्ये त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग अँड गव्हर्नर नावाची संस्था काढली आणि या संस्थेमार्फत युरोप खंडातून येणारे शस्त्रास्त्र अफगाणिस्तानमार्फत भारतात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे क्रांतिकारक होते अफगाणिस्तानमधले. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लाला हरदळ आणि ते अमेरिकेमध्ये गेलेले. लाला हरदळ अमेरिकेत गेले. अमेरिकेमध्ये मूळची सुरुवातीला जी होते अगोदर तारकनाथ दास, पांडुरंग खानकोजे, विष्णू गणेश पिंगळे यांनी 1907लाच इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना काढली. या संघटनेमध्ये लाला हरदयाळ नंतर इन्क्लूड झालेत आणि त्यांनी मग या संघटनेला आक्रमक स्वरूप देण्याचं काम केलं. 1913मध्ये गदर पार्टी नावाचा पक्ष त्यांनी त्या संघटनेचं रूपांतर केलं आणि गदर म्हणजे उठाव. मग एकाच वेळेस उठाव घडवून आणण्याचा प्लॅन तयार केला भारतामध्ये 21 फेब्रुवारी 1915ला. आणि या प्लॅनची अंमलबजावणी करण्याकरता मग त्यांनी विष्णू गणेश पिंगळे यांना भारतात पाठवलं, लाहोरला पाठवलं. लाहोरला गदर पार्टीचे काही कार्यकर्ते होते, करतार सिंग, किरपाल सिंग वगैरे. मग या ठिकाणी रासबिहारी बोस पण त्यांना भेटलेले. मग हे सगळे तिथं प्रचार करू लागलेत छावण्यामध्ये जाऊन. आणि छावण्यामध्ये जाऊन प्रचार करत असतानाच मग किरपाल सिंगनं आगाऊ माहिती सरकारला देऊन टाकली. त्यामुळे करतार सिंग, विष्णू गणेश पिंगळे आणि रासबिहारी बोस यांच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरू केला. विष्णू गणेश पिंगळे पकडले, करतार सिंग पकडले. यांच्यावरती 1915ला लाहोर खटला दाखल केलेला आहे. या लाहोर खटल्यामध्ये या दोघांनाही फाशी शिक्षा देण्यात आली आणि इथून रासबिहारी बोस निसटले ते जपानला निघून गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मग गदर पार्टीचा जो प्लॅन आहे भारतातला तो ओपन झाला. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अमेरिकेवरती मग इंग्लंडला लक्ष देण्यास सुरुवात केली. अमेरिकन सरकारला विनंती केली की लाला हरदळला आमच्या ताब्यात द्या. त्या अगोदरच लाला हरदळ स्वित्झर्लंडमध्ये पळून गेले होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अमेरिकेतून कार्य करणारे हे क्रांतिकारक लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे सगळे श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या घरामध्ये राहत होते आणि म्हणून मग या ठिकाणी सगळ्यांची नजर त्यांच्या घरावर लागली. म्हणून इंग्रज सरकारनं सुद्धा कर्झनवाईलीची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली. ठीक आहे. आणि कर्झनवाईलीनेच मग सांगितलं या सगळ्यांच्या पाठीमागं डोकं जे विदा सावरकरांचं आहे आणि म्हणून विदा सावरकरांना पकडून त्यांच्यावरती नाशिक खटला दाखल झालेला आहे. आणि म्हणून मग मदनलाल धिंगरांनी कर्झनवाईलीची 1 जुलै 1909ला हत्या घडून आणलेली. पण मग त्यांना ही फाशी शिक्षा झालेली. तर या पद्धतीनं मदनलाल धिंगराचा ही या ठिकाणी क्रांतिकारी कार्य लक्षात घेतलं पाहिजेत. श्यामजी कृष्ण वर्माजी होते मग नंतर या ठिकाणी त्यांना धरपकड करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेली. नंतर मुक्तता केल्यानंतर मग शेवटी त्यांनी इंग्लंड सोडून दिलेले. तर या पद्धतीनं खऱ्या अर्थानं यांच्या कार्यामुळंच हा ठिकाणी हा सगळा तरुण वर्ग संघटित झाला होता. ठीक आहे.
एका बाजूला हे सगळं कार्य चालू असताना दुसऱ्या बाजूला जपानमधलं रासबिहारी बोसचं काम लक्षात घेतलं पाहिजे. रासबिहारी बोस मूळचे बंगालमधले. पहिल्या टप्प्यातला अनुशीलन समिती जी आहे, वंगभंग चळवळ चालू असताना त्या चळवळीमध्ये ती सहभागी होतात. नंतर अनुशीलन समितीमध्ये सहभागी होतात. पण तिथं ज्यावेळेस कार्यकर्ते पकडले जातात, अलीपूर खटला दाखल होतो, ते तिथून निसटतात मग. आणि तिथून निसटून ते दिल्लीला जातात. मग दिल्लीमध्ये असतानाच बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा होती आणि राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला घेण्याची पण घोषणा होती. आणि ज्यावेळेस मग या ठिकाणी व्हाईसराय त्यांचं सगळं बाडबिस्तारा घेऊन दिल्लीला जातो रेल्वेनं, आणि रेल्वे स्टेशनवरून त्याच्या मुख्यालयाकडे रथगाडीनं जात असतो, त्यामुळे त्याच्या रथगाडीवरती बॉम्ब फेक करण्याचे काम रासबिहारी बोस, अवध बिहारी घोष, अमीरचंद, दीनानाथ हे लोक करतात. आणि नंतर त्याच्यामध्ये जखमी होतात, हार्डिंग्स वगैरे जे जखमी होतात. नंतर धरपकड होते, अमीरचंद वगैरे पकडले जातात. यामध्ये सुद्धा इथं जो काही दिल्ली खटला दाखल होतो 1912ला, या खटल्यामध्ये मग रासबिहारी बोसचं परत नाव येतं. आता रासबिहारी बोसच्या लक्षात येत आहे बंगालमधले पोलिसही माग आहे, आता दिल्लीचे पोलिसही माग आहे. म्हणून ते दिल्ली सोडतात, पंजाबमध्ये जातात. आणि पंजाबमध्ये मग त्यांची ओळख करतार सिंग आणि विष्णू पिंगळे जे आहे यांच्यासोबत होते. आणि त्यांच्यासोबत मग एकाच वेळेस उठव काढून आणण्याकरता प्रयत्न करायला ते सुरुवात करतात. पण किरपाल सिंगना माहिती देऊन टाकले जाते. त्यानंतर मग करतार सिंग आणि विष्णू गणेश पिंगळे पकडले जातात. त्यांच्यावरती मग लाहोर खटला दाखल होऊन जात असतो. आणि या लाहोर खटल्यामध्येच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्या दोघं जणांना फाशी शिक्षा होते. या लाहोर खटल्यामध्ये परत रासबिहारी बोसचं नाव येतं. आता त्यांच्या लक्षात येतं आहे की आता भारतात राहणंच धोकादायक आहे, कारण बंगाल पोलीस, दिल्ली पोलीस, पंजाब पोलीस सगळे मागं लागलेले आहेत. म्हणून रवींद्रनाथ टागोरांसोबत ते नाव बदलून कोलकात्यावरून जपानला जहाजानं निघून जातात. आणि जपानमध्येच मग पुढचं आयुष्य ते घालवतात. तिथंच तिथल्या एका मुलींसोबत विवाह करतात, जपानचं नागरिकत्व घेतात. आणि 1942ला इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना त्या ठिकाणी काढतात. तिथून देशाला स्वातंत्र्य करण्यासाठीचे प्रयत्न करतात. आणि याच कालखंडात जपानच्या सरकारसोबत त्यांचा संबंध प्रस्थापित होतो, कारण हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरती हल्ला करून या ठिकाणी संघर्षाला सुरुवात करतात. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये जपाननं आग्नेय आशिया जिंकून घेतात, ब्रह्मदेशापर्यंत येऊन पोहोचतात. या आग्नेय आशियामध्ये इंग्रजांचं जे काही लष्कर होतं, ते लष्कर इंग्रजांचं लष्कर म्हणजे भारतीय लष्कर, हे भारतीय लष्कर जपानकडून पराभूत होतं. या पराभूत झालेल्या 40,000 लष्कराची मुक्तता रासबिहारी बोस करतात बँकॉकमध्ये. आणि बँकॉकमध्ये ते मग इंडियन इंडिपेंडन्स लीग संघटनेमार्फत आझाद हिंद फौज नावाची संघटना काढतात. तर अशा पद्धतीनं आझाद हिंद फौज जी आहे, ही आझाद हिंद फौज संघटना बँकॉकमध्ये स्थापना होते. ठीक आहे, 1942ला. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला ही संघटना स्थापन करतात. तिचं सुरुवातीचं नेतृत्व कॅप्टन मोहन सिंगकडे दिलं जातं. पण मोहन सिंगचं नेतृत्व सगळेजण मान्य करत नाही, त्यामुळं संघटनेमध्येच या ठिकाणी कटछेट सुरू होऊन जाते. मग रासबिहारी बोसच्या लक्षात येतं आहे की याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोसच करू शकतात. आणि म्हणून त्यांनी मग सुभाषचंद्र बोस जे जर्मनीत होते त्यांना बोलवून घेतात आणि त्यांच्याकडे सत्तासूत्र आझाद हिंद फौजेची देऊन टाकतात. तर अशा प्रकारचे रासबिहारी बोसचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे. आता सुभाषचंद्र बोस जे हे काँग्रेसमध्ये होते. ठीक आहे, 1838 आणि 1939 या दोन्ही काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आता 1939ला या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या विरोधात जाऊन त्यांनी पट्टाभी सीतारामय्याचा पराभव करून काँग्रेसचे या ठिकाणी अध्यक्षपदी निवडून येतात. त्यामुळं काँग्रेसचे बरेच लोक नाराज होऊन जातात, सुभाषचंद्र बोसला डावलण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून 1939चं त्रिपुरीचं प्रत्यक्ष अधिवेशन होण्याच्या अगोदर ते काँग्रेसचा राजीनामा देऊन मोकळे होऊन जातात आणि वेगळाच पक्ष काढतात, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा. ठीक आहे. याच कालखंडात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते. आणि या दुसऱ्या महायुद्धात त्यांचे जे विचार आहे अतिशय आक्रमक होते की इंग्रजांचे जे शत्रू देश आहे यांना आपण जाऊन मिळालं पाहिजेत, कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. आणि या पद्धतीनं मग त्यांचं जे काही भाषणे वारंवार त्या भाषणाचा आधार धरून इंग्रज सरकार त्यांना तुरुंगात टाकते. पण जास्त दिवस तुरुंगात ठेवता येत नाही, कारण नुसतं भाषणावरून इतके दिवस तुरुंगात ठेवणं अवघड आहे. म्हणून त्यांनी आणखी जनजागृती जास्त करू नये म्हणून त्यांच्या घरातच त्यांना नजरकैदेत टाकतात. मग नजरकैदेमध्ये दाढी वाढल्यानंतर मग एक दिवस ते निसटतात आणि पंजाब, अफगाणिस्तान, रशिया आणि जर्मनीमध्ये जातात झियाउद्दीन नाव धारण करून. आणि जर्मनीमध्ये हिटलरचा जो उजवा हात असतो रिबेनट्रॉप, या रिबेनट्रॉपची भेट घेतात. त्यांना सांगतात आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्हीसुद्धा आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्हाला मदत करा.
रिबेनट्रॉप मान्य करतो. रिबेनट्रॉपला माहिती जर्मनीमध्ये बरेच भारतीय आहे. मग या भारतीय लोकांचं संघटन काढण्याचं या ठिकाणी जिम्मेदारी रिबेनट्रॉप सुभाषचंद्र बोसवरती टाकतात. आणि यातून जर्मनीतल्या भारतीय लोकांना संघटित करण्याकरता फ्री इंडिया सेंटर नावाची संस्था काढली जाते. त्यामध्ये भारतीय लोकांना संघटित केलं जातं. त्यानंतर जर्मनीकडून जे भारतीय इंग्रजांवरती हल्ले केल्यानंतर जे भारतीय पकडले जातात त्यांची सुटका या ठिकाणी सुभाषचंद्र बोस करतात आणि त्यातून स्थापन करतात मग फ्री इंडिया आर्मी. तर अशा पद्धतीनं फ्री इंडिया आर्मी नावाची संघटना सुभाषचंद्र बोस करतात आणि त्यामार्फत जर्मनीच्या सहकार्याने या ठिकाणी हल्ले करण्याचे प्रयत्न करतात. पण सुभाषचंद्र बोसचं लक्ष भारताकडे, म्हणून ती हिटलरला सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही भारतावर आक्रमण करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण हिटलरचं लक्ष जर्मनी आणि नंतर रशिया असतं. भारत खूप दूर असतो त्यांच्यापासून, म्हणून त्यांनी या ठिकाणी सुभाषचंद्र बोसकडं दुर्लक्ष केलं जातं. आणि यातच त्यांच्या लक्षात येतं इथं जास्त वेळ थांबणं म्हणजे यांना मदत करण्याचा प्रकार होईल, आपला देश तसाच राहून जाईल. आणि याच कालखंडामध्ये मग रासबिहारी बोस सोबत त्यांचा कॉन्टॅक्ट होतो आणि म्हणून मग त्यांच्या लक्षात येतं जपान इकडे उतरलेलं आहे. रासबिहारी बोसनं जे आझाद हिंद फौज स्थापन केली त्यामार्फत आपण देशाला स्वातंत्र्य करू शकतो. म्हणून यू पानबुडीनं या ठिकाणी अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरात येतात आणि मग त्यांच्याकडं रासबिहारी बोस आझाद हिंद फौजेचं नेतृत्व देऊन टाकतात. मग इथून पुढं ते 1943ला आझाद हिंद सैन्याचे सरसेनापती बनतात. वेगवेगळ्या फलटणी काढतात. मग त्या फलटणीमार्फत देशावरती या ठिकाणी भारतातल्या इंग्रजांवरती हल्ले करण्याचे प्रयत्नाला लागतात. याच वेळेस 43ला आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूरला करतात. मग सिंगापूरला स्थापन झालेल्या आझाद हिंद सरकारला वेगवेगळ्या जगातील 13 देश मंजुरी देतात की हेच भारताचं खरं सरकार आहेत म्हणून. आणि यामार्फत मग ते या ठिकाणी चलो दिल्लीचा नारा देतात. भारतीय लोकांना आवाहन केलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. म्हणजे या ठिकाणी रक्त सांडल्याशिवाय आझादी मिळणार नाही. आम्ही जपानच्या सहकार्याने आक्रमण करतो आणि भारतीय लोकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उठाव करावा. दोन्ही बाजूंना आत्ताच या ठिकाणी इंग्रजांवरती दबाव पडू शकतो आणि आत्ताच इंग्रजांची राजवट जाऊ शकते. त्यासाठी रेडिओवरून वारंवार त्यांनी भारतीय लोकांना आवाहन केलं. त्यातून मग काँग्रेसनं अंतर्गत भागात भारत छोडोसारखी आंदोलन सुरू केलेली आणि आझाद हिंद फौजेनं मग सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. मग भारतातला कोहिमा, इम्फाळ, अंदमान निकोबार ही जे काही या ठिकाणी प्रदेश आहे हे जपान सरकार ताब्यात घेतं आणि आझाद हिंद फौजेकडे देते. मग आझाद हिंद फौजेनं या ठिकाणी अंदमानचं शहीद आणि निकोबारचं स्वराज्य असं नामकरण करतात. आणि मग इम्फाळचा लढा चालू असतानाच 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1942ला हिरोशिमा आणि नागासाकीवरती अमेरिका अणुबॉम्ब टाकते. त्याच्यानंतर 12 ऑगस्टला जपान शरणागती पत्करते आणि या शरणागतीनंतर मग पुढं जाण्याचे मनसुबे आझाद हिंद फौजेचे थांबतात कारण जपानचं मदत थांबून जाते. म्हणून मग सायगाववरून या ठिकाणी विमानांना टोकियोला जाताना त्यांना सांगण्यासाठी सुभाषचंद्र बोस जातात. विमानानं जात असतानाच असं म्हटलं जातं की विमान तैवान बेटावरती, तैवान बेट म्हणजे आजचं तिबेट, या तिबेट बेटावरती तैपेईला थांबलेला असताना तिथं विमान अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं मानलं जातं. तर अशा पद्धतीनं सुभाषचंद्र बोसचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे. पण सुभाषचंद्र बोसचं मृत्यूबद्दल तिथली जी माहिती आहे ती खरी नाही, कारण तिथं तशा प्रकारचे त्या दिवशी कुठलाही विमान अपघात झाल्याचं माहीत नाही किंवा ऐकेवात नाही. म्हणून आतापर्यंत त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या 3 समित्या स्थापन झाल्या होत्या. मुखर्जी समिती एक, महाजन समिती एक होती आणि आणखीन एक समिती आहे. या समित्यांनी या ठिकाणी त्यांच्या मृत्यूचा शेवटची टप्पा सांगितलेलाच नाही. तर त्यामुळे आजही हा वाद चालूच राहतो की सुभाषचंद्र बोसचं नेमके झालं काय. तर असे वादाचे मुद्दे पण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर हे आहे विदेशातील क्रांतिकारक आणि त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती.